भीम शक्तीचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे सोमनाथ साळुंखे सर, क्रांतीताई सावंत मॅडम, मंचावरती उपस्थित सगळे मान्यवर, इथे उपस्थित माझे सगळे बंधूंनो, मित्रांनो, माझ्या माता भगिनींनो, तुमच्या सर्वांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, सलाम अलैकुम, शरणू शरणार्थी आणि जय भीम. मित्रांनो, आज आपण कंत्राटीकरण, कॉन्ट्रॅक्ट बेसवरती नोकरी देणं, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 ऑफिसर्स यांच्या स्पर्धा काढून त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती नोकरी देणं आणि ह्या कंत्राटीकरणच्या विरुद्ध आपण हा भव्य मोर्चा काढला आहे. पण नक्की तो गेम काय आहे आपण जरा समजून घेऊयात. आज हा नक्की गेम कुठला आहे आणि नक्की यांचं पाणी मुरतंय कुठे. जेव्हा भारत देशाची स्थापना झाली आणि बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आपण अपनावलं, तेव्हा बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या डिबेट्स मध्ये भांडून एक मुद्दा आपल्या सर्वांसाठी आणला होता, उपस्थित केला होता. तो म्हणजे इंडिया हे सोशल वेलफेअर डेमोक्रेसी राहील. याचा अर्थ काय होतो की इंडिया ही पब्लिकली चालवलेली एक डेमोक्रेसी राहील. ती इकडच्या भांडवलशाह्यांकडे, ती इकडच्या काही मंत्र्यांकडे, ती इकडच्या काही भ्रष्ट नेत्यांकडे, ते इकडच्या ठेकेदारांकडे, ते इकडच्या कॅपिटलिस्टकडे, भांडवलशाहींकडे कधीही जाऊ देणार नाही. आणि त्याच्या विरुद्ध आज आपण हा लढा उभा करतो, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. जेव्हा आपण म्हणतो की आपली इकॉनॉमी, आपली अर्थव्यवस्था ही पब्लिक असली पाहिजे, तेव्हा आपण त्याचा एकच अर्थ म्हणतो की इकडचा जास्तीत जास्त उत्पादनाची साधनं असतील, ती रेल्वे असेल, आरोग्य खातं असेल, समाज कल्याण खातं असेल, वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतील, हे सरकारच्या हातात असले पाहिजेत आणि ते कोणत्याही एका कंपनीच्या, कोणत्याही एका मालकाच्या खाली नाही गेले पाहिजेत. पण मित्रांनो, आपण जर 2014 पासून बघितलं असेल तर इकडच्या भाजप सरकारने BSNL विकलं, एअर इंडिया विकलं, रेल्वेचं खासगीकरण चालू केलंय, पोर्ट अडाणीला विकली, मुंबईची इलेक्ट्रिसिटी काढून अडाणीला विकली, गुजरातचे वेगवेगळे प्रकल्प अडाणीला विकले आणि पब्लिकच्या हातातनं काढून सगळं इकडच्या ठेकेदारांच्या, भांडवलशाहीदारांच्या, इकडच्या भांडवलदारांच्या हातात ठेवायचं पद्धत इकडे सुरू केली आहे. म्हणून बाळासाहेब आंबेडकर सातत्याने एक गोष्ट म्हणत राहतात, ते म्हणजे की नरेंद्र मोदी हा देश जसा एक बेवडा किंवा एक दारुडा आपल्या घरातली भांडी कुंडी विकतो, रात्रीच्या बाटलीसाठी सोय करायसाठी, त्या पद्धतीने आपले पंतप्रधान आपल्या देशाची अर्थव्यवस्था विकत चालले, त्यांचे स्वार्थ वाचवायला, त्यांच्या मित्रांचे खिसे भरून ठेवायला, इकडच्या अदानी आणि अंबानीचा धंदा बरोबर चालण्यासाठी. पण मित्रांनो, आपण ते उभ्या आयुष्यात आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये होऊ देणार नाही होत. मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घेऊया, कंत्राटीकरण आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे आणि पब्लिक सेक्टर काढून प्रायव्हेट सेक्टर आणणं, ह्याच्यामध्ये आपल्या सर्वांसमोर खूप मोठे तोटे राहतात. सर्वात पहिला मोठा तोटा हा राहतो की कंत्राटीकरण आणि कॉन्ट्रॅक्ट वरती दिलेल्या गोष्टी या टांगती तलवार राहते. कोणीही नीट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू नाही शकत, कोणीही नीट काम करू नाही शकत. जर कॉन्ट्रॅक्टरला माहिती असेल की मी इकडच्या नेत्याला, इकडच्या अधिकाऱ्याला खुश नाही ठेवलं तर पुढच्या वर्षी तो दुसऱ्या कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देईल. दुसऱ्या बाजूला आपले इतके बांधव आहेत, बहुजन समाजातले बांधव आहेत, दलित समाजातले बांधव आहेत, मुसलमान समाजातले बांधव आहेत, तमाम वंचित समाजातले बांधव आहेत. इतके वर्ष राबून MPSC UPSC चा अभ्यास करतात आणि एका दिवशी हे सरकार GR काढून म्हणतं की नाही, तुमचा अभ्यास गेला खड्ड्यात, आम्हाला ज्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा त्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊ. आणि मित्रांनो, हे आपण खपून घेणार नाही आहोत.
आज ज्या पोरांनी इतके वर्ष अभ्यास केलाय, ज्या पोरांनी तयारी केली आहे क्लास 1 to क्लास 4 ऑफिसर व्हायची, त्या पोरांचा जो अभ्यास आहे तो अभ्यास कोणताही कॉन्ट्रॅक्टवरचा आलेला माणूस करू शकणार नाही, त्याची तोड करू शकणार नाही, त्याची बरोबरी करू शकणार नाहीये. आणि त्याच्यासाठीच आपल्याला ह्या स्पर्धा परीक्षा त्याच्यामधनं नियम आणणं हा एक महत्वाचा मुद्दा राहणार आहे. आणि आमचं हे पण मागणी आहे त्याच्याबरोबर की स्पर्धा परीक्षावरती नीट नियंत्रण ठेवायला पाहिजे, स्पर्धा परीक्षांची अफिया कमी घ्यायला पाहिजेत. आणि परवाच्या तलाठीच्या ह्याच्यामध्ये जे गोंधळ झाला, जो स्कॅम आढळला, तो स्कॅम सर्वात पहिले सरकारने बंद केला पाहिजे. पण त्याच्यासाठी महत्वाचं पाऊल घेणं म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टीकरण बंद करणं आणि MPSC UPSC आणि स्पर्धा परीक्षा मधनच क्लास 1 क्लास 2 क्लास 3 आणि क्लास 4 अधिकाऱ्यांचं त्याच्यामधनं सिलेक्शन होणं. दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर कॉन्ट्रॅक्टीकरणचा दुसरा तोटा असा होतो की कोणी एक नीट माणूस काम करत नाही, कारण त्याला कॉन्ट्रॅक्ट स्वतःसाठी ठेवायचा असतो आणि कॉन्ट्रॅक्ट हा त्याच्यासाठी आयुष्यभर झालेला उत्पन्नाचा साधा असतो. आणि मग तो कितीही तोडपाणी करेल, तो कितीही काही चुकीचं वागेल, तो कॉन्ट्रॅक्ट मिळवून ठेवायला. आता सांगलीमध्ये येताना गेस्ट हाऊसच्या बाहेर काही पोरं भेटली. ते पोरं बोलता बोलता असं म्हणाले की गेले आम्ही 2 वर्ष सांगलीमधल्या बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेलमध्ये राहतो. 2 वर्ष झाले ते कॉन्ट्रॅक्ट वरती गेले. जेव्हापासून ते कॉन्ट्रॅक्ट वरती गेले आम्हाला जेवायला नीट मिळत नाही, आम्हाला एकदाही गरम अन्न वाढलं गेलेलं नाहीये, आम्हाला एकदाही पौष्टिक अन्न वाढलेलं गेलं नाहीये. आम्हाला जर प्रश्न विचारले तर आमच्यावर दडपशाही केली जाते, दमदाटी केली जाते. तर मग मित्रांनो, समाज कल्याणने काढलेले पैसे जातात कुठे? तर ते जातात त्या आमदाराच्या खिशामध्ये, खासदाराच्या खिशामध्ये आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खिशामध्ये. मित्रांनो, अजून एक मुद्दा आपण समजून घेऊया की हे जे कॉन्ट्रॅक्टीकरणचं GR काढलाय, हा GR आहे पहिलं पाऊल खासगीकरणासाठी. जेव्हा त्यांना आपल्या अंगणवाड्या बंद पडायच्या आहेत, सरकारी हॉस्पिटल बंद पडायचे आणि तमाम दलित, बहुजन, आदिवासी, मुसलमान आणि तमाम जितके पण वंचित समूहातली येणारी पोर आहेत त्यांच्यापर्यंत त्यांचा इथे प्रगती करण्याचा, स्वतःचा विकास करण्याचा मार्ग बंद करून टाकायचा आहे, त्याचं हे षडयंत्र आहे, लक्षात ठेवा. मी पहिलेच म्हटलं ह्यांचा गेम लक्षात घेऊयात. ह्यांचा गेम असा आहे की इकडे एका बाजूला मनुवादी, ब्राह्मणवादी, अर्ध्या चड्डीवाले, धारकरी एका बाजूला बसलेले. त्यांनी स्वतःची एक सिस्टम बनवली आहे, त्यांची स्वतःची खोली बनवली आहे, त्याच खोलीतनं सगळं यांचा व्यवहार चालतो, त्याच खोलीतनं यांचं राजकारण चालतं. प्रत्येक माणूस जो आपल्या वंचित समाजातनं त्या खोलीत जायचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी हे खोलीचं दार कधी उघडत नाहीत. आपल्याला बाबासाहेबांनी संविधान दिलं, आपल्याला बाबासाहेबांनी रास्ता दाखवला, त्या रस्त्यावरनं आपण हे स्वीकारलं की आम्हाला तुम्ही खोलीत घेत तर नाही पण आम्ही घुसून दाखवणार. तुम्ही दार उघडलं नाही तर आम्ही लाथ मारून ते दार तोडणार. पण आज ज्या प्रकारचं त्यांनी GR काढलाय आणि खासगीकरणाचा प्रयत्न चालू केलाय त्याच्यामधनं एक लक्षात ठेवा की ते दार तोडायपर्यंत तिकडे पोचायचा रस्ता आपल्यासाठी बंद करण्याचा यांचा प्रयोग आहे. कारण खासगीकरण हे पहिलं पाऊल आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. त्यांचा पुढचा हल्ला, त्यांचा पुढचं पाऊल हे असणारे आरक्षणावरती. कारण आज मला एक गोष्ट सांगा, लॉजिक लावून एक गोष्ट सांगा. स्पर्धा परीक्षा होतात, स्पर्धा परीक्षेमधनं आरक्षण लागतं की नाही लागत? लागतं. आता जर कॉन्ट्रॅक्ट द्यायला गेलं, जर कॉन्ट्रॅक्ट वरती ह्याच्या पुढे सगळे कामं व्हायला लागली, कामं मिळायला लागली, तर कॉन्ट्रॅक्ट मध्ये आरक्षण लावणार आहेत ही लोक? नाही. मग ते कॉन्ट्रॅक्ट कोणाला जाणार आहेत? अजित पवारांच्या मित्राला, एकनाथ शिंदेच्या नातेवाईकांना आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अर्ध्या चड्डी गँगला. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे षडयंत्र आहे ते षडयंत्र आहे.
इकडचा दलित, बहुजन, आदिवासी, मुसलमान आणि तमाम वंचित समाजातले जितके पण तरुण आहेत, जितके पण पोर आहेत, जे अभ्यास करून, जे शिक्षण घेऊन बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावरती चालतात, स्वतःच्या कुटुंबाची आणि स्वतःच्या समाजाची प्रगती करू इच्छित आहेत, त्या सगळ्यांना या व्यवस्थेपासून बाहेर काढून टाकायचा हा प्रकार चालू आहे. आणि त्याच्यासाठी हे कंट्रक्टीकरणाची सिस्टीम चालू केली आहे. आणि त्यांना आपण एकच संदेश देऊया की तुम्ही ही सिस्टीम लावा, तुम्ही प्रयत्न करा हा सिस्टीम वाजवायचा, पण ह्या येत्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला उचलून महाराष्ट्राच्या बाहेर, सत्तेच्या बाहेर फेकून टाकणार आहोत. मित्रांनो, पाऊस वाढतोय. 1 मिनिट जाता जाता तुम्हाला सर्वांना एकच किस्सा सांगून जातो. एकच किस्सा तुम्हाला सर्वांना सांगायचा आहे. 2018ची गोष्ट आहे. मी पत्रकार म्हणून काम करत होतो. टाइम्स ऑफ इंडिया मध्ये काम करत होतो पुण्यामध्ये. येरवड्यामध्ये आळंदी रोड हॉस्टेल येतं समाज कल्याण खात्याखाली. मला खबर अशी लागली होती की तिकडचे आपले जे विद्यार्थी आहेत, जास्त करून मागासवर्गीय विद्यार्थी होते, वंचित समाजातले आलेले विद्यार्थी होते, त्या विद्यार्थी हाल चालू आहेत आणि कोणीतरी त्याच्याबद्दल एक बातमी केली पाहिजे अशी मला कोणीतरी खबर दिली. तर मी तिकडे रिपोर्ट करायला गेलो, त्याच्यावरती बातमी करायला गेलो. तर कळलं असं की कॉन्ट्रॅक्ट एका येरवड्यामधल्या एका गुंड्याला दिल्या होत्या. त्या गुंड्याची दडपशाही चालू होती. पोरांना अन्न मिळत नव्हतं. भातामध्ये खडे पण नाही, दगडाचे तुकडे मिळत होते. डाळीमध्ये पाणी जास्त होतं, डाळ मिळत नव्हती. पोरांना टेबल खुर्ची नव्हती जेवायला. 3 आठवडे तिकडे साफसफाई होत नव्हती. छत्री नको, लोक पाण्यातच, मी छत्री नाही राहणार. एकच मिनिटात फक्त मुद्दा संपवतो. त्या पोरांना जिकडे मेस मध्ये खायला घालत होते तिकडे 3 आठवड्या साफसफाई नव्हते करत. मी आणि माझ्या बरोबरचे जे फोटोग्राफर होतो तिकडे रिपोर्टिंग करायला पोहोचलो तेव्हा आम्हाला त्या खोलीमध्ये एक 10-15 मिनिटाहून जास्त उभं राहावं नाही. पण अशा ठिकाणी त्या पोरांना तिकडे बसून रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवायला लावत होते. आणि जर कोणी आवाज उचलला तर त्या कॉन्ट्रॅक्टरची गुंडी येऊन त्या लोकांना मारत होती. तर ह्याच्यावरती मी बातमी करायला गेलो, बातमी केली, रिपोर्टिंग केलं. फोटोग्राफरनी सगळा फोटो काढले आणि बातमी संपून रिपोर्टिंग करून परत निघालो हॉस्टेल सोडून. तेव्हा त्यातली 5-6 जी वयस्कर पोरं होती, ज्यांना पॉलिटिकल मॅच्युरिटी होती, पॉलिटिकल शार्पनेस होता, ते पोरं मला साईडला घेऊन गेली की दादा 1 मिनिट साईडला बोलायचं तुझ्याशी. म्हटलं हा आलो. साईडला घेऊन गेली. ते मला म्हटले की बहुतेक त्यांनी मला ओळखलेलं तेव्हा. ते मला नुसते म्हटले की दादा आम्ही ओळखलंय तुला बातमी लावायची आहे, लाव बातमी, लिही नक्की, पण ह्याच्यावरती मार्ग काढायचा असेल तर फक्त एक काम कर, घरी जाऊन बाळासाहेबांना इकडच्या समाज कल्याण खात्याला फोन करायला सांग, आमचा प्रश्न मार्गी लाडतो. एवढं म्हणून सांगतो. जय भीम.